एपिलेप्सी मोफत शिविर भंडारा जिला सामान्य रुग्णालय में 9 मार्च 2024 को सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे तक मुफ्त एपिलेप्सी शिविर का आयोजन किया गया है। पंजीकरण के लिए संपर्क करें 07-184-25-2247 पर। गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस पाटील भरती करण्यात आली होती, मात्र या पोलीस पाटील भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप करून अनेक उमेदवारांनी आंदोलने केली। याबाबत उत्तर पत्रिका आणि लेखी गुण याबाबत निष्पक्ष चौकशी व्हावी, त्यासाठी आंदोलने करण्यात आले होते। याची दखल उपविभागीय अधिकारी यांनी घेतली होती, परंतु आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे अर्जुनी मोरगावांनी इतर पोलीस पाटील भरतीतील उमेदवारांनी घोळ झाल्याचा आरोप करून सीसीटीव्ही फुटेज, लेखी परीक्षेच्या गुणांची तपासणी करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते। परत त्यापैकी आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे या सर्व अपात्र पोलीस पाटील भरतीचे उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे। या भरतीची निष्पक्ष तपासणी करण्यात यावी अशी मागणी उमेदवारांनी केली आहे। पोलीस पाटील भरतीमध्ये मात्र उमेदवारांनी पैसे भरून मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप अपात्र उमेदवारांनी केला आहे। एवढेच नाही तर इंटरव्ह्यूच्या वेळेस विशिष्ट रंगाचे कपडे घालायचा आरोप केला आहे आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता या उमेदवारांनी केली आहे। आता जिल्हा प्रशासन याकडे कशा प्रकारे बघते हे महत्त्वाचे ठरणार आहे। ह्या भरतीमध्ये घोळ झाल्याचं आम्हाला दिसून आलेलं आहे आणि घोळ झालं त्याच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रोसेस करत आहोत। याच्या आधी 4/2ला ही जी एक्झाम झाली त्याच्यानंतर आम्ही 5ला आक्षेप टाकला होता की बा याच्यामध्ये घोळ झाली, तर आम्ही आक्षेप टाकला होता SDO ऑफिस मोरगाव अर्जुनीला। त्याच्यानंतर मग आमचा हा म्हणणं होता की जोपर्यंत आम्हाला ह्या जो घोळ झालेला आहे याची चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही तोंडी म्हणजे घेण्यास तुम्ही थांबवा। आणि तोंडी होती 8 तारखेची, तरी पण ती तोंडी घेण्यात आली सर। त्याच्यानंतर 13 तारखेला पण पुन्हा हाच उपोषण सुरू करण्यात आलेला होता मोरगाव अर्जुनीला। त्याच्यामध्ये तसं काहीच म्हणजे 5 दिवस हा उपोषण चालला। 17 तारखेला उपोषण मागे घेण्यात आला काही कारणास्तवमुळे। त्याच्यानंतर आम्हाला SDO ऑफिसने सांगितलं होतं की बा आश्वासन दिला होता की आम्ही तुमच्या ज्या पण काही मागण्या आहेत त्या पूर्ण करू आणि 8 दिवस आम्हाला मुदत दिला होती। आणि हा जो आता लोकसभेचा जो चुनाव आहे या कारणामुळे काही वेळ लागू शकते आणि त्याच्यामुळे आम्हाला थांबवण्यात आलेला होता। पण त्याच्यानंतरही काही आम्हाला म्हणजे समाधानकारक अशा कोणत्या गोष्टी मिळाल्या नाही। आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण काही झालेल्या नाही आहेत। वरून ज्या दिवशी तोंडी झालेली होती 8 तारखेला, तर ज्या उमेदवारांना जास्त मार्क्स आहेत आणि ते त्याच्यामध्ये 7-8 म्हणजे जे आता नवयुक्त झालेले आहेत, तर त्या तोंडीमध्ये कमीत म्हणजे ज्या लेडीज लोकांनी व्हाईट साड्या घातल्या होत्या। आणि आम्हाला हाच विचार येते सर की बा व्हाईट साड्यावाल्यांनाच का बरं, असा तर काही नियम नव्हता की बा तुम्ही व्हाईट साड्याच घालून या आणि तोंडी द्या। उपोषणाला सपोर्ट करत आहोत, तर त्यांचं असं म्हणणं आहे की बा जर ह्या गोष्टी जर सिद्ध झाल्या आणि जर माझी बायको जर ह्याच्यामधून रद्द झाली तर आम्ही कुणाचं तरी मर्डर करून याच्यापैकी अशा धमक्या आम्हाला कोर्टात देत आहेत सर। आमची मागणी म्हणजे 1-2 आहेत असे की जे सदर एक्झाम झाली, एक्झाम दिवसचे जे CCTV फुटेज तसेच जे पेपर उत्तरपत्रिका वगैरे झाले आहेत त्यांची दुय्यम प्रत आणि फर्स्ट प्रत यांची पण चौकशी हवी आहे। आम्ही याच्या आधी 13 तारखेला 13/2/2024ला आम्ही बसलो होतो उपोषणाला SDO ऑफिसला। त्याच्यानंतर 5 दिवसानंतर आम्हाला एक आश्वासन दिलं SDO सरांनी की तुम्हाला 7 ते 8 दिवस सदर चौकशी मिळून जाईल। जिल्हास्तरीय चौकशी संघटनाही सादर झाली आहे असं सांगून आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आम्हाला आज जवळपास 15 दिवस झाले, त्यामध्ये कोणतीच प्रकारची आम्हाला चौकशी मिळालेली नाही आहे। त्यामुळे आम्ही हा एक पाऊल उचलला आहे जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणावर आमरण उपोषण बसण्यासाठी। जोपर्यंत आमची मागणी होणार नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही आहेत। जे पोलीस पाटील भरती झाली आहे, जे नियुक्त पोलीस पाटील आहेत की आमच्या गावचे जे झालेली आहेत, त्यांचं म्हणणं आहे की खरोखर आम्ही यांचे मार्कामध्ये हेराफेरी केली आणि पैशामध्ये हेराफेरी केली, त्याच्यामुळं आम्हाला ही पोच मिळली असे म्हणणं आहे। असेच विचारण्याकरिता माझे मिस्टर गेले होते, तर एका वेळेस न सांगता त्यांनी मारहाण केली आहे। माझ्या सासूला पण मारहाण केली आहे आणि नंदनलासुद्धा आणि माझ्या मिस्टरलासुद्धा मारहाण केलेली आहे। आता मला एकच मागणी आहे
एवढंच पैशानी भरती होती तर आम्हाला ह्या भरतीबद्दल डायरेक्ट सांगायला पाहिजे की पैशाने ही भरती होणार आहे असं म्हणून सांगायला पाहिजे होता. आम्ही फॉर्म नसता टाकला. आणि नियुक्त जे व्यक्ती आहेत त्यांना नियुक्त पत्र दिले पोलीस पाटीलबद्दल, पुन्हा मारहाण करण्याचाही नियुक्त पत्र मिळला का, हाही आम्हाला पाहिजे आहे. नमस्कार, मी डॉक्टर डी.के. सोयाम, सिव्हिल सर्जन भंडारा बोलतो. मी सर्व आपली जी जनता आहे त्या जनतेला आवाहन करू इच्छितो की सार्वजनिक आरोग्य विभाग आणि डॉक्टर निर्मल सूर्या इपिलेप्सी फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दिनांक 9 मार्च 2024 वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजतापर्यंत इपिलेप्सी आकडी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर शिबिरामध्ये खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णांची मुंबईवरून येणाऱ्या न्यूरोलॉजिस्टतर्फे तपासणी होणार आहे. रुग्णाची मोफत EEG होणार आहे. त्याच्यानंतर मोफत औषधोपचार आणि उपचार होणार आहे. रुग्णांना समुपदेशन, स्पीच थेरपी, एक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी ह्या सर्व प्रकारचे उपचार मोफत होणार आहे. तरी सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपले जे काही नातेवाईक असतील ह्या बिमारीनी जे ग्रस्त झालेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या कुटुंबावरती संकट कोसळलेलं आहे, असं सर्वांनी किंवा आजूबाजूच्या आपले नातेवाईकांना विचारून त्या सर्वांनी अशा प्रकारचे जे रुग्ण आहेत ते रुग्ण दिनांक 9 मार्च 2024 सकाळी 11 ते 3 वाजतापर्यंत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये घेऊन यावे आणि आपल्या रुग्णांचा मोफत उपचार करावा ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.